हे मुलं जे आज डिग्रीमध्ये मार्क चांगले घ्यावे त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनीच सॉफ्ट स्किल साठी सुद्धा प्रयत्न आतापासून केलेच पाहिजे. कारण पुन्हा तोच मुद्दा, हा तुम्हाला मार्क जे आहेत तुमचे ते तुम्हाला पोटा पाण्याला लावतील. संपूर्ण आयुष्य सॉफ्ट स्किलवर अवलंबून आहे. यशातला वाटा 85% आहे. म्हणून उलट सगळ्यांनाच रिस्पेक्ट दिला पाहिजे, पण सॉफ्ट स्किलचे जे आहेत ते तुमचं आयुष्य 85% घडवण्यासाठी मदत करणार आहेत. आणि अशा काही गोष्टी त्यांच्याही स्वतःच्या अनुभवातून ओपन अप होतील की ज्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि पुढे काय होतं, एकदा जॉबला आपण लागलो ना की पुढे आपण अडकले जातो त्या कामामध्ये, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, कौटुंबिक जबाबदाऱ्या निर्माण झालेल्या असतात, तेव्हा वेळ नाही मिळत सॉफ्ट स्किल शिकण्यासाठी. सो बेटर वे, आता तुम्ही स्टुडंट कॅटेगरीमध्ये आहात, अभ्यास केल्यानंतर तुमच्या हाती जे अगदी 2-3 तास जरी मोकळे असतील तर स्क्रीनवर काहीतरी स्क्रोल करण्यापेक्षा आपल्याला स्किल्स कोणते शिकले पाहिजे ते फाइंड आउट करून ते स्किल्स शिकणं गरजेचं आहे.